ओम श्री साईराम. विद्यावाहिनी प्रकरण 12. शिक्षणाची साधने. विद्या हा शब्द विद या धातूपासून या प्रत्यय लावून तयार झाला आहे. या म्हणजे जी आणि विद म्हणजे प्रकाश. त्यामुळे जी प्रकाश देते ती विद्या हा शब्दाचा मूलभूत अर्थ आहे. म्हणूनच ब्रह्मविद्या हेच खरं ज्ञान मानलं गेलं पाहिजे हे स्पष्ट होतं. प्राचीन काळातील लोकांनी ज्ञानाला प्रकाश आणि अज्ञानाला अविद्या किंवा अंधार मानलं आहे. जसं प्रकाश आणि अंधार एकाच वेळी एकाच ठिकाणी राहू शकत नाहीत, तसंच ज्ञान आणि अज्ञान एकत्र राहू शकत नाहीत. म्हणून प्रगतीच्या मार्गावर चालणाऱ्या सर्वांनी आपली चेतना शुद्ध करून ब्रह्मज्ञानाने स्वतःला प्रकाशित केलं पाहिजे. शिक्षणाचे 2 पैलू. शक्तीच्या प्रकट स्वरूपातील भगवद्गीतेतील विभूती योग विभागात भगवान म्हणतात, सर्व विद्यांमध्ये मी ब्रह्मविद्या आहे. इतर सर्व विद्या नद्या आहेत, तर ब्रह्मविद्या हा महासागर आहे. ज्याप्रमाणे सर्व नद्या महासागरात विलीन होऊन पूर्णत्व प्राप्त करतात, त्याप्रमाणे सर्व विद्या त्यांचं अंतिम ध्येय म्हणून ब्रह्मविद्येच्या महासागरात विलीन होतात. एवढंच नाही, जशा नद्या समुद्रात मिसळल्यावर आपली स्वतंत्र नावं आणि रूपं गमावून महासागराचंच नाव आणि रूप धारण करतात, तसंच बाह्य जगाशी संबंधित विविध विद्या ब्रह्मज्ञानाच्या विशाल महासागरात विलीन झाल्यावर आपली स्वतंत्र ओळख सोडून देतात. शिक्षणाचे 2 भाग मानता येतात, लौकिक शिक्षण आणि ब्रह्मज्ञान. एकीकडे लौकिक शिक्षण मनुष्याला उपजीविकेची साधनं उपलब्ध करून देतं. विविध विषयांचा अभ्यास करून उच्च पदव्या मिळवता येतात, उच्च पदं मिळवता येतात आणि जीवन चिंता आणि भयाशिवाय व्यतीत करता येतं. कोणतीही नोकरी असो, हे शिक्षण उपयोगी पडतं. तर दुसरीकडे ब्रह्मज्ञान मनुष्याला त्याच्या कर्तव्यांचं यशस्वीरित्या पालन करण्याची अंतःशक्ती प्रदान करते. त्याचबरोबर जगातील नातेसंबंधात आनंद आणि पारलौकिक जीवनात परमानंद मिळवण्याचा मार्ग दाखवते. म्हणून पृथ्वीवरील सर्व विद्यांहून ब्रह्मज्ञान श्रेष्ठ आहे. ब्रह्मज्ञानात प्रत्येकाला बंधनातून मुक्त करण्याची दिव्य शक्ती आहे. लौकिक शिक्षणात ती शक्ती नाही. ब्रह्मज्ञान तुम्हाला सर्वव्यापी आत्मा, परमसत्य, सर्वोच्च ब्रह्म याची जाणीव करून देते. आध्यात्मिक तप आणि आध्यात्मिक शिक्षण. आध्यात्मिक अध्ययन आणि तप यांच्या सहाय्याने मनुष्य शुद्ध आत्मा बनतो. विद्या तपोभ्याम पूतात्मा. आध्यात्मिक तप तुम्हाला त्या परमतत्वाशी एकरूप व्हायला समर्थ बनवते. आध्यात्मिक शिक्षण म्हणजे ज्ञानप्राप्तीची प्रक्रिया आणि आध्यात्मिक तप म्हणजे त्या ज्ञानाची प्रत्यक्ष अनुभूती. पहिले अप्रत्यक्ष साधन आहे, तर दुसरे अंतिम ध्येय. जय साईराम.